मित्रांनो नमस्कार. कृषी प्रदर्शनाचा हा शेवटचा भाग आहे आणि हा भाग शेवटचा असल्यामुळे मित्रांनो जरा मोठा झाला की काय कट करू आणि काय नको असं विचार करत करत 15 मिनिटाचा भाग मित्रांनो साधारण 7.5 तास तर लागले एडिटिंगला. पण तुम्ही आवडल्यास नक्की शेअर करा. मोठा भाग आहे मान्य आहे मला, पण याच्याशिवाय हा भाग संपणार नव्हता. 2 भाग कशाला करू? आधी सांगितले होते की 4 भाग होतील. पुन्हा हा शेवटी 5वा भाग झालाय. पुन्हा 6वा भाग कशाला करू? हा शेवटचा भाग पहा. आणि याच्यानंतर आता मी काय टाकतो मित्रांनो, कारण भरपूर भाग माझ्याकडे शिल्लक आहेत. सण सणावळी किंवा असं भरपूर झालं. आता मित्रांनो मी काय टाकतो, शेतात एक भाग टाकतो. मग शेतामध्ये गेल्यानंतर मला काय काय अनुभव आला किंवा मामा शेतामध्ये मी काय काय नेण्यासाठी सासूरवाडीला घेऊन गेलो, अशा टाईपचा एक जनरल शेताचा भाग टाकतो, आईचा आणि माझा किंवा माझा एकट्याचा. आणि याच्यानंतर नांद्रे पंचकल्यांचे भाग येतील. असे भरपूर भाग मित्रांनो कंटिन्यू येत जाणार आहेत. आवडल्यास नक्की शेअर करा. हा भाग जास्त मोठा होईल. मी जर डिस्क्रिप्शन आधी दिलो तर 4 दिवस भाग आले नव्हते, कारण की त्यामुळे माझं मन नर्वस झालं. त्यामुळे नेहमी खुश राहा, सुरक्षित राहा आणि डिग्रजचा प्रश्न काढ पाहत चला, पोहोच चला. वहिनींना तसं सांगून मी पुढे गेलो आणि पुढे एक मुलगा भेटला. त्याला मी हातामध्ये हे ठेवलं खत, खडी साखर सारखं दिसायला. त्याला म्हटलं खाऊ नको. त्याने खायचा प्रयत्न करायला तर इतक्या त्याला थांबवलं मी. अंकुरम खत खाशील, तुला अंकुर फुटायचा आणि आम्हाला घाम फुटायचा. हो, ही वांगी बघा, लांबडी लांबडी काळी वांगी. शहरामध्ये असते ती काळी वांगी, केळासारखी वांगी. केळासारखी वांगी. अरे लाल मुळा, लाल लाल मुळा आहे. पहिल्या मुळ्यामध्ये प्रकार पांढरा मुळा. जगात सगळेजण ओळखतात पांढरा मुळा म्हणजे कलर पांढरा. आता नाही, मुळा म्हणजे लाल बी असू शकतोय. 3 ग्लास. हा घोंगराचा आवाज म्हणजे नक्कीच रसवंती आले. एवढ्या उन्हात फिरल्यानंतर मध्ये एक रसवंतीचा गाडा होता आणि ह्यांनी विकायला देखील आणला होता बरं का. हा गाडा देखील विकायसाठी आणि डेमोसाठी आणि शिवाय रस देखील विकायसाठी. हे बघा मुलगा कसा हसालाय. आणि हा रस मित्रांनो गोड असतोय बरं का. हा ऊस आपला 86-032 हा त्याच्यापेक्षाही गोड असतो, पण हा खास रस जास्त असतो, पण गोडसरपणासाठी हा ऊस तयार केला असतो. आता ह्यामध्ये मित्रांनो स्टॉल आहेत. या स्टॉलकडे मी चाललो. पुढे एक मित्र पाणी विकत आहे आणि एनर्जी ड्रिंक देत आहे. मी चालून चालून दमलो आपल्या एनर्जी यासाठी. कोकण हा ब्लॉग आहे, डिग्रजचा कृष्णाकाठ ब्लॉग आहे. स्टॉलच्या आतमध्ये बघायला काय मिळालं, सूर्यप्रकाश सारखं हे काय तर आहे उपकरण. आता हे विचार नक्की काय आहे, हे नक्की काय करते काम सूर्यप्रकाश? रोग कीड कोणता रोग येणार आहे, कोणती कीड येणार आहे, पाऊस किती पडणार आहे, परत पाणी किती द्यायचं आहे ते सांगते या कशा मोबाईलवर सांगते का? हा हा, म्हणजे हवामान अंदाज ते करते डायरेक्ट. मिनी वेदर स्टेशन. हा हा, हे मॉइश्चर सेन्सर. हा मोबाईलवर दाखवते, म्हणजे ह्याला सूर्यप्रकाशावर चालते. हा राईट, सोलरवर आहे. काका मगाशी बैल तसलाय बघा. हा तिथं तिथं ते तुमचं आहे का? काका नंबर देता नरसकोंडा पाटील मोदी सरपंच बघा. चिन्ह टाकलं, हे टाकलं काय? आम्हाला म्हटलं पहिला मध्ये आधी खायला खडी सगळं ठेवल्या काय म्हणतं. असं वाटतं. कोणती तरी पुस्तकं विकाय ठेवल्यात, पण यांचं लक्ष नाही. असू दे, त्यांनी त्यांच्याच मध्ये कामामध्ये बिझी आहेत. पुढे जाऊ. आता इलेक्ट्रिक गाड्या दिसतात. बस गाडीवर, इलेक्ट्रिक गाडी बस. जनावर म्हशी ह्यामुळे पिघल गया यार. मला वाटलं म्हशीसाठी काहीतरी घेऊया, कारण की मसरांसाठी आपण काहीच करत नाही, नुसतं दूध काढून खातोय. म्हणून एक 280ची बॉटल घेतली लिव्हर क्लीन व्हायला. म्हणजे नवीन एक रेडी घेतल्या, त्याची लिव्हर क्लीन झाली तर बरं होईल. न्यू प्रेरणा ब्युटी प्रोडक्टमध्ये साहजिकच बायकांची गर्दी असणार. या ताईने दिलेलं कार्ड. जनावरांसाठी आता इथं एक साबण आलाय बघा. तो एकदा लावलं तर किती दिवसात लावायचं साबण? 8 दिवसात एकदा. आणि हे लिकेज बंद करण्यासाठी होतं. काकाने तो जनावरांचा साबण घ्यायचा ठरवला, कारण की माशा गोचीड 8 दिवस जवळ येत नाहीत. आणि काकाने निरंकारी सण समागम मध्ये कसं केलं तसं केलं. उडताय नाही आणि परत 500 नोट काढताय. काकाने देखील जनावरांसाठी साबण घेतला. पुढे गेल्यानंतर मित्रांनो, नागाला मारू नका पळवा असे औषध वापरत चला. त्यांचाही जीव आहे. आणि या पाण्याला प्रेशर कसं येते? मला वाटतं डायरेक्ट पाईप लावली प्रेशर येते, तसं नाहीये. डायरेक्ट नुसतं चावील चालते का? एवढं प्रेशर येते? मागं मोटर पाहिजे. मोटर पाहिजे मला नुसतं प्रेशर येते. 2-3 वर्षात एकदा तर कृष्णामाई डिग्रजच्या कृष्णाकाठी घरी पाहुणे म्हणून येते आणि पुरामध्ये घर राड होतंय. प्युअर देशी का काही. आणि आता फेज दिसतंय, हे देशी भाजीचं काय स्टॉल आहे. आता या ठिकाणी आमची आई थांबून काय तर घेणार. हे सगळं प्युअर देशी आहे का? वांगे सूट. हा तेच म्हणतो, वांगे बंदरे. हे वांगे देशी आहे का मोठं? ते पण नाही, म्हणजे वांगे कुठलं देशी नाही. बांधशोला. हा हा, हे काय काळ वगैरे? आंबाडी. हा आंबाडा. बघा भोपळा गोल कसा केला बघा. त्याच्या बिया सगळ्या काढल्यात. ढबूच आहे ना? मिरचीचा प्रकार आहे का? आता काय काय निघाले? प्लॅस्टिक. हा प्लॅस्टिक असं वाटलं राहू. हे गोल कुठलं फळ आहे? हा कमंडल भोपळा. हे काय बटाटा आहे काय? हवेतला जमिनीवरती बटाटा देऊ. बद्री बटाटा असा आहे हवेतला बटाटा म्हणते.
गाडी शेतकरी आता इतके स्मार्ट झाले की पुस्तक वाचून शेती करत नाही, डायरेक्ट अनुभवाची शेती आहे. त्यामुळे हे काका तर काय डायरेक्ट झोपीच गेलेत. मी देखील असं शेळी पालनाचं पुस्तक घेतलं असतं बरं झालं असतं, मला शेळी पालनामध्ये लॉस झाला नसता. मध दिसतोय बहुतेक पुढे. मधमाशी आणि मध हा माझा सगळ्यात आवडता विषय आहे. मला माहिती देखील भरपूर आहे, पण आता यांचं ऐकून घेऊ काय आहे नक्की. मल्टीफ्लोरा म्हणजे सगळं मिक्स मध, तुलसी मध, जांभूळ मध, निम मध, शेवगा मध पण काय बरं, निर्गिलीचा पण मध, ओवा, अजवाईन. म्हणजे पेटी जिथं ठेवली असेल, ज्या एरियात असेल, तुम्हाला कसं ओळखणार, चव घेऊन ओळखणार काय. ज्या एरियामध्ये जी झाडं जास्त असतात तोच फ्लेवर मधामध्ये उतरलेला असतोय. मग कलर मध्ये फरक असेल प्रत्येक मधाच्या. मधाच्या कलर मध्ये फरक असणार बरोबर, जसा फ्लोरा तसा कलर. तिथे मजा आहे टेस्ट करता. स्टिक डायरेक्ट 2 मिनिटं मधाकडे बघत थांबलो, त्यामध्ये मध आपला प्याला दिला. पुढे हे टूल्स आणि काका वास खताचा घ्याल्यात. हे किती घातक असू शकते. एक सेपरेट भाग बनवून मी सांगेनच. आई कंटाळता बसवले आणि रजिस्टर भेटले मला एक, जिथं त्यांचा मोबाईल नंबर देऊ घेऊ केला. आणि हे इंडोर प्लांट आहे. आवळा सरबत आणि जिंजर सरबतचे सॅम्पल त्यांनी प्यायला द्याल, ते पण सॅम्पल नको म्हटलं. आधीच पोटात गेला उसाचा रस, त्यामध्ये घोळ काय व्हायला नको. आता इथं मसाजर आहे बरं का, ह्याची मजा करू. ही टीम विचारले, अहो गाडीत वापरायला चालते का. अहो चालते, पण बॅटरी नाही, त्याला गाडीची बॅटरी लावून कंटिन्यू चार्जिंग लागेल. आणि हे बघा इथं आता लावून बघायला. आणि यांच्यातले एक जण, अरे काय भारी वाट लागले मला. अरे गोल 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 फिरतोय. आणि म्हटलं साहेबांना, हो का साहेब, हो साहेब इकडे बघा. आता बघले बघा, म्हटलं हाताला जसं लावलाय तसं स्टेअरिंगला लावू नका, नाही तर गाडीचं स्टेअरिंग वाढायचं. तर हा प्रोडक्ट चार्जिंगचा नव्हता, याला कंटिन्यू गाडीच्या बॅटरीवर चालणार होता. आणि यांनी बरीच चौकशी करून यांनी प्रोडक्ट घ्यायचा विचार करायला. ते आता पुढे गेल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा मसांजर भरपूर आले आहेत. हे बघा इथं देखील एक मसांजर आहे. पूर्ण बांगाला प्रत्येकाला काय ना काय तर बॉडीचा त्रास आहे. स्वतः देखील ह्याच्यात तुम्ही मसाज करू शकता. डोक्याचं वेगळं, जबड्याचं वेगळं, पोटाचं वेगळं, पाठीचं वेगळं, आणि शेवटी सांगितलं गुडघ्याचं वेगळं. गुडघ्याचं वेगळं म्हणजे आईच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, कारण की आईचे गुडघे 2-3 वर्षापासून खूप दुखत आहेत. पण ते बदली करायसाठी भरपूर खर्च आहे मित्रांनो त्यासाठी. आणि हे देखील 2200 रुपयाला परवडणार नव्हतं. म्हणजे आई म्हणजे राहून दे. मी म्हणायच्या अगोदर आई म्हणजे नको नको आपण नंतर घेऊ. कायम टवटवीत दिसणारी फुलं तर सगळ्यांना माहितीच आहेत. इथं अजितदादा सध्या आपल्यामध्ये नाही आहेत. आणि हे बघा मसाजर इथं देखील आहे. आणि पुढे हे सफल गन हाऊस मला दिसलं. याच्यामध्ये मित्रांनो मी म्हटलं कशाला गन हाऊस आहे विचारू, तर विचारल्या तरी सांगितलं की माकड पळवण्यासाठी या गनचा वापर केला जातो. पण दुसरे काही देखील बऱ्याच जण शिकारीसाठी देखील वापरतात. आणि बघा मालकानं मला बघितलं, म्हटलं अरे तुम्ही रेकॉर्डिंग करू नका आमचं. ठीक आहे म्हणजे मी नाही करत, मला काय कुठेही रेकॉर्डिंग करायला मिळते. पुढे गेलो, आयुर्वेदिक हे जे स्टॉल तुम्हाला दिसतोय या ठिकाणी, हे बघा आयुर्वेदिक नळकंद वगैरे. आणि हे चिराचिरीचा स्टॉल तर प्रत्येक ह्यात असतोय. आणि हे बघा आता सांडग्याचे वेगवेगळे प्रकार हे करून दाखवतील. याने डेमो मात्र खूप छान दिला. आता बघा हेच करून दाखवतील. कुल्फी खातातली मुलं डायरेक्ट बँकेच्या काउंटरवरच गेली आणि बँकेची चौकशी करायला लागली. अरे मी चेष्टा करून त्यांना म्हणलो, अरे काय आईस्क्रीम खायसाठी कर्ज काढताय काय, असं म्हणल्यावर काउंटरवरील व्यक्ती वर बघाला. आणि आता पुढे मी चला गेलो. केसाचा प्रॉब्लेम असून दे तर नसून दे, प्रत्येकाला माहिती आहे हे तेल कुठलं आहे. कोणत्याही कुर्ती प्रतिष्ठानात जावा तुम्ही, तर लोणचं असतंय, तिथे गेल्यानंतर तोंडाला मात्र पाणी सुटतंय बरं का. काय ना काय तो व्हरायटी लोणचे आहेतच. यांना मी लांबून बघून ओळखलं, ही आदिवासी तेलांसोबत आलेली माणसं असणार 100%. आणि हे जे झाड आहे हे इंडोर प्लांट आहे. असं वाळलं असते पण पाण्यात घालून ठेवल्यानंतर हिरवं होते असं म्हणणं आहे. पण त्यांनी जे ठेवलेली बाटली आहे ती मात्र यारीची बाटली आहे, नंबर 1 यारी. आणि पुढे गेल्यानंतर हे जो पंप आहे याच्यावर लिहिलं गुरु रंधावाजींचं गाणं आहे, गबरू. शेंगदाणा काय रेडीमेड मिळतात, तरी देखील घरच्या शेंगा फोडायला असतील तर हे मशीन पाहिजे. पण बायका म्हटल्या घेतलं तर घरात हिशोब द्यायला लागेल, राहू दे. ताईला विचारलं किती किंमत आहे, 1000 रुपये. हे बघा त्याच्या बोलण्यावरून तुम्हाला समजलं असेल. आणि पुढे सर्जा राजाची बैल जोड आली तुझीच घराकडं. काय जोड बैलांची राव, ओरिजिनल बैल मरतील पण ही मरणार नाहीत बरं का, कारण की सागवान आणि शिसम लाकडापासून तयार केले बैल आहेत. लाईफ यांचा भरपूर आहे. आणि यांच्यावर झूल वगैरे टाकून किती भारी सजवले बघा. किंमत पण तशी आहे मित्रांनो, 8 ते 9 हजार रुपये किंमत आहे बघा या मोठ्या बैलजोडीची. कडे जी आहे ती डेकोरेशन म्हणजे डेकोरेशन. घरात असं शेतकऱ्याच्या ही बैलजोड असली की समाधान होते बघा. आपली नदीवरची लोक पावा येतात, त्याच्या नानाच्या घरी असले बैलजोड आहे मी एकदा बघितल्या. यांच्याशी बराच वेळ मी चर्चा केली. पुढे गेल्यानंतर आईला पेरवा झाडला हात लावाय गेली. अरे अरे हे जो काय पेरवाला लागलं फळ, काय फुल,
काय मुळाला तेवढं लागत राहिले, पाक वर यायच्या अगोदर त्याला फुल लागले. काय कलमाईचं रोप आहे, सगळी कलमच चालू आहे. कलमवाले बाय सगळं आता जिंदगीच कलम झाल्या. काय लोकांचे आयुष्य बी कलम करून छोटे छोटे झालेत, कारण की कशात न्यूट्रिशन नाही, त्यामुळे लोकांचे आयुष्यमान रोगराईने झालेत. खावा कलम आणि व्हा ओके मध्ये, मग काय आता. आणि हे बघा कलमाला येतो बघा, अरे एक पान लागलं तर त्या अगोदर आलंच बाहेर कलम. म्हणजे फळ झिपली का म्हटलं ह्याला मोडली की. म्हणजे पहिले 2-4 हे जे कलम तोडायचे असतात, म्हणजे ती फळाची खोडा जी असतात मोहर. मग ठीक आहे बरं, कसं असेल तसं असेल, पण आपण काय कलम काय खात नाही. गांडूळ खत नुसतं नावालाच असते, बऱ्याच ठिकाणी शेतात कोण वापरत नाही. पाण्याचा लिकेज झाला इथं या ठिकाणी पुढे दिसेल तुम्हाला. इतकी मोठं प्रदर्शन, म्हणजे पाणी कुठं लिकेज होणारच. किती झाडं आहेत राव, लाखो करोडो झाडं होती. हे शोची झाडं तर लाखोवर ठेवले आहेत. आणि असं मोठं प्रदर्शन साहजिकच खूपच बसवणं अवघड असते. राधा बुटकी म्हैस, अरे आली रे राधा आली बुटकी म्हैस, जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड आहे. किती 3 फुटाची आहे. आणि राधाची स्पेशल गाडी पण आहे न्याय याला. या साईडला फूड मॉल, हा फूड स्टॉल मध्ये गेलो, जायला लागते, काय तर खायला लागते. काका आपल्या सोबत आले म्हणलं काय तर खाणार आपण. आणि काकाने ते घेऊन एका स्टॉलवर गेलो, आणि ते अरे हा गबरू आलाय की इथं, हा गन हाऊस वाला. यानं म्हटलं रेकॉर्डिंग करू नका म्हटलं. तर याला काय आपण नाही तर नाही म्हटलं, तर आम्ही काय भरपूर आहे. आणि या ठिकाणी गाणं लागलं होतं दावणगिरीमध्ये, ताल से ताल मेला. ओरिजिनल आवाज मित्रांनो जबरदस्त होता. ठिक, ठिक, ठिक असा आवाज आहे बघा. अक्षय कुमार असं एकदम असं हलतोय, त्या गाण्याची मुवमेंट होती इथं. इथे 3-4 स्टॉल रिकाम राहिले आहेत. साहजिकच की इतकं मोठं प्रदर्शन, स्टॉल थोडं रिकाम राहणार. शेळी मेंढी महामंडळ, अहो काय मेंढी आणि काय शेळी, काय लोकांना मटण आवडते म्हणून महामंडळ स्थापन केलं, दुसऱ्या कशाच करत नाहीत बरं. काय नुसतं प्राण्यांची हत्या करायला आणि खायचं. आपल्याला नॉनव्हेज आवडत नाही बरं का मित्रांनो. आणि ही तिघजण बसलेले तर शेतकरी परिषदेचं भाषण ऐकत, हा म्हणजे ही डेडिकेटेड शेतकरी, हो म्हटलं काय शेतकरी एक नंबर. आवडलं आम्ही शेतकरी बितकरी काय नाही कसं बघायला, आम्ही कामाला आलो म्हणजे कामगार आहे इथं. असं आहे म्हटलं, म्हणून कंटाळा येऊन बसला मी म्हटलं एवढे डेडिकेटेड शेतकरी कोण आहेत म्हटलं. मस्तपैकी हित कर ऐकत बसलेत. आता कृषी प्रदर्शन संपायच्या मार्गाला आले, आणि आता चाललोय आम्ही कृषी प्रदर्शनाकडे. काका इथे वाडा बघायत, आणि मी दमलो राव. इथे 65 वर्षाचे काका दमले नाहीत, ते तरुणपणे चाललेत, आणि मी राव दमलो. आजकालचं असलं चांगलं न्यूट्रिशियस आणि आनंददायी खायला खाऊन थकलोय ना. बरोबर आहे, आता सध्या सगळं असलं चांगलंच मिळतंय. जुन्या काळात काका खाल्लेत म्हणून त्यांचं थका लागलेत ते, असंच म्हणावं लागेल. आणि या ठिकाणी ही मोकळी होती, बरं झालं मोकळ्या म्हणजे हे तर बघायचं थांबलं. फक्त कुठं तर एखाद्या फुलाच्या 4 कुंड्या ठेवल्या होत्या. कंटाळा भरपूर आलता, म्हणतात एवढं बघले तरी बाद झालं. काही मुली हे एक्झिट मध्ये आल्या बरं का, एवढ्या चेहऱ्या हसून खेळात म्हणजे एक्झिटनं आल्यात. या काय प्रदर्शन बघितल्या नाहीत. काही बेड असे केले ते त्या प्रदर्शनामध्ये झाड लावायला, काही गाड्या बघा फिरायसाठी. इथं सकाळपर्यंत जेवण होतं, साहजिकच इथं जेवण असणार ते. आता मी सकाळी 11 वाजता आलतो, तर संध्याकाळी 6 वाजलेत मला बघायला. आणि या मुली एवढ्या प्रसन्न बघून मी ओळखलं की एक्झिट म्हणून नुसार जरा बघा आता फोटो काढायसाठी. हे बघा चिमणीचं घट्ट केलंय ख्रिसमस ट्रीवर, ही गाडी आतमध्ये फिरायसाठी. पुन्हा काही ठिकाणी नर्सरीचे बेडवर असतात. काही झाडांना विशेष बेडची गरज असते. या मुली नवीन आल्यात, एक्झिट मधून घुसल्यात, थोडे फिरताना लगेच दमून जातात. आता दमलो. आता मित्रांनो पुढच्या वर्षी 28 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2027 पुढल्या वर्षी हे प्रदर्शन बरं का. आता या वर्षी हे प्रदर्शन संपत आलं. जाताना आईला घेऊन चाललो मी. काकापूची गाडी पुढे आहे. निरंकारी सण समागम 59वा झालाय, त्याचे भाग देखील आहेत. तो पण पाहत चला, रस्ता खराब आहे असा बोर्ड आहे पुढं. आणि खरंच पुढे रस्ता खराब आहे, टोल करायचा आहे म्हणून. साधारण 2 वर्ष झालं टोल करल्यात, कधी करतात कोणाला ठाव. ह्या 2 किलोमीटर रस्ता मध्ये एकदमच खराब ठेवला, आणि धूळ पाक उडा लागल्या. कारखान्याची धूळ देखील त्यामध्ये मिसळल्या. पुन्हा चांगला रस्ता चालू झाला. हे बघा लोकांना किती त्रास झाला असेल की 2 वर्ष झालं चालू आहे. आणि कृषी प्रदर्शनाचा हा बोर्ड लावला. आता पुढल्या वर्षी डायरेक्ट कृषी प्रदर्शन. याच्यानंतर खुश राहा, सुरक्षित राहा, वेगळ्या भागात भेटत राहू. उद्या भेटू या भागात.